हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाउजला टक्स कसा मारायचा. हे भरपूर साऱ्या जणांचा टक्स हा कटोरी व्यवस्थित बसत नाही. खूप जणांच्या कॉमेंट्स येतात की कटोरी टक्स कसा मारायचा. आता आपण हा ब्लाउज आहे आणि त्याच्यासाठी आपण कटोरी टक्स मारणार आहोत. तर आपण आज पहिला ब्लाउजचा कपडा जोडून घेऊया आणि ब्लाउजचा कपडा असताना जोडण्यासाठी पहिले ह्या साईडला टीप मारायची व्यवस्थित आणि त्यानंतर फक्त ह्या साईडला टीप मारायची. आणि भरपूर सारे गणित काय करतात, चारही बाजूने अशा इकडे इकडे मारून घेतात. त्यामुळे कपड्याला मध्ये झोल पडतो, कपडा असा फुगतो, तो व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे फक्त ह्या साईडला आणि ह्या साईडला टीप मारायची. मारायचं हे मला दाखवते. सगळ्यात आधी ही जी बाजू असते ती व्यवस्थित अशी ठेवायची इकडच्या साईडला. इकडे बघायचं हा कोण कसा तयार होतो ते व्यवस्थित. कधी असं करून बघायचं इकडे खाली जास्त कोण जातोय का, मग इकडे पुढे सेट होतो तसा. तुमच्याकडे ज्या मापाला असेल तो काही इथं पण जोडू शकता असं. आणि जे उंच काय असते तुम्ही हे आपलं त्यांच्याकडे ज्याप्रमाणे असेल तसा. तर तुम्ही कशी राहतो पण चुकतो, उंची पण कमी होते. तर आता मी हा जो कोण जिथे सेट होतो ना तिथे हा जोडणार आहे या पद्धतीने असा व्यवस्थित. आता हा कोण मेन म्हणजे व्यवस्थित तयार झाला पाहिजे इथे. तुम्हाला मी पॅटर्न देणार आहे त्यामुळे तुम्ही बघून घ्या यासाठी कसा टक्स मारायचा आणि एकदम व्यवस्थित कटोरी बसतो. आता भरपूर लेडीज काय करतात, आता मी असं ठेवला कटोरी तर काही लेडीज काय करतील इथूनच अशी सरळ टिप्स मारून टक्स देऊन टाकतात. तर हा सुद्धा चुकीचा टक्स आहे. आता आम्ही कसा टक्स देते तुम्ही बघा. इथून आपल्याला इथे असा इथून आपण टक्स देऊन करणार आहोत आणि इथे सरळ थोडंसं वरून घेऊया. प्रॉब्लेम होतो असा टक्स मारते पूर्ण चपटा येतो किंवा दिसत नाही असा टक्स मारते आहे. आणि काही इथून टिप्स नाही जोडते असं शिलाईमध्ये खूप जास्त दाबून जातो. हा चुकीचा टक्स आहे. हा आपला मारलेला बरोबर होऊ शकता किती छान करून सेट पण आला आहे. आणि हे आपली टोपली पण असते असं कटोरी टाकते किंवा जोडण्यासाठी प्रॉब्लेम करायची त्याला आवश्यकता येत नाही. या पद्धतीने आता कटोरीचा टक्स आपला रेडी झालाय. आता तुमचा कटोरी कोणत्या पद्धतीचा आहे माहित नाही, पण जर तुम्ही मी जी कटिंग दाखवली आहे ना कटोरी ब्लाउजची तर तुम्ही त्याला असाच टक्स मारा किंवा हा कोण फक्त इथं ठेवतो जो पॅटर्न आहे आणि त्याला अशा पद्धतीने टक्स मारा. तुमचा कटोरी कोणत्याही पद्धतीचा आहे फक्त टक्स मारताना ही लक्ष द्यायची की टिपवरून त्या पद्धतीने मारायची, अशी मारायची नाही किंवा अशीही मारायची नाही. टक्सवर कटोरी खूप मोठा डिपेंड आहे. त्याला तुम्हाला मी वेगळा टक्स मारून दाखवते जसं लेडीज मारते तसा. आता आपण हा पॉईंट इकडे ठेवून देऊ असा. नंतर आता मी शिलाई घेते. हा किती आहे मी त्याच्याची कॉल मारते. मोठा डिफरन्स पडतो कटोरीमध्ये आपण बघूया. हे बघा अशी मारली आहे दिसते या पद्धतीची. बघू शकता कटोरीचा आकार. टक्समध्ये तर इथे तुम्ही बघू शकता हा जो कटोरी आहे तो एकदम सरळ टक्सचा आहे, व्यवस्थित बसतो. आणि जी तिकडच्या साईडची कटोरी आहे ही तर तिचा टक्स हा वाकडा झालेला आहे, कटोरी पण व्यवस्थित बसणार नाही. आता मी रेग्युलर तसा टक्स मारते तसं मारते. मी इथून टिप्स घेतली आता मी इथून घेणार आहे. कटोरी खूप छान व्यवस्थित आणि कटोरी टक्सची उंची किती आहे ते तुम्हाला मी दाखवते. भरपूर लेडीजला उंचीचा प्रॉब्लेम होतो. माझा जो कटोरी आहे त्याची उंची आहे टक्सची 3 इंच. आणि तुम्हाला बरेच लेडीजचा कटोरी वेगळा आहे तर त्यासाठी तुम्ही 2.5 टक्स इथून घेतात. तुम्हाला मी जो पद्धतीने आधी टक्स मारून दाखवला इकडं 2.5 तुम्ही घेऊ शकता. आणि मी 3 घेतली जास्तीत जास्त उंची टक्सची. तसं तुम्ही बघायचं कोणत्या म्हणजे कशावर ऍडजस्ट होतो. 2.5 छान दिसतो का 3 छान दिसतो आपल्याला असं बघताना व्यवस्थित वाटतंच ना, तर त्यानुसार तुम्ही करू शकता. तर या पद्धतीने मी कटोरी ब्लाउजचा टक्स मारते. जर तुम्हाला ह्या टिप्स थोडी हेल्पफुल वाटली तर कमेंट करून नक्की सांगा. माझी टिप्स तुमच्याशी